कोकण महाराष्ट्राचा तो भाग जिथे पाऊस म्हणजे जीवन, जमीन म्हणजे संपत्ती आणि समुद्र नद्या म्हणजे अस्तित्व. हजारो वर्षांपासून इथली माणसं निसर्गाशी जुळवून घेत जगत आली आहेत. पण आज हाच कोकण एका अशा संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे, जे संकट दिसत नाही, ऐकू येत नाही आणि त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्या सहन करावा लागू शकतो. आज आपण बोलणार आहोत PFS बद्दल, ज्यांना जगभरात फॉरेवर केमिकल्स म्हणजेच कायम टिकणारी रसायनं म्हटलं जातं. आणि एका अशा कारखान्याबद्दल जो युरोपमध्ये धोकादायक ठरला, बंद झाला, पण त्याच तंत्रज्ञानासह आता तो भारतात, महाराष्ट्रात रत्नागिरीच्या लोटे परशुराम MIDC परिसरात पोहोचलेला आहे. PFAS म्हणजे स्पर अँड पॉलिफ्ल्युरोल्गिल सबस्टेन्स. ही एक दोन रसायनं नाहीत, तर सुमारे 12,000हून अधिक रसायनांचा एक मोठा गट आहे. आणि या रसायनांचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे ती निसर्गात कधीच नष्ट होत नाही. मातीमध्ये गेली तर दशकं शतकं तिथेच राहतात, पाण्यात गेली तर शेकडो वर्ष पाण्याला दूषित ठेवतात आणि मानवी शरीरात गेली तर रक्तात साठून राहतात. म्हणूनच त्यांना फॉरेवर केमिकल्स म्हणजेच कायम टिकणारी रसायनं म्हटली जातात. आपण सुद्धा नकळत रोज या रसायनांच्या संपर्कात येतो. नॉनस्टिक भांडी, पाण्यात न भिजणारे कपडे, फायर फायटिंग फोम, औद्योगिक पेंट्स, कॉस्मॅटिक्स, औषधं, इलेक्ट्रॉनिक्स असं सगळीकडे PFS वापरली जातात. पण समस्या वापरात नाही, तर समस्या नियंत्रणात आहे. कारण या रसायनांचा एकदा मानवी शरीरात प्रवेश झाला की ती बाहेर पडत नाही. हळूहळू यकृत, मूत्रपिंड, हार्मोन्स, रोगप्रतिकारक शक्ती यावर परिणाम करू लागतात. वैज्ञानिक संशोधन स्पष्ट सांगतं की PFSचा कॅन्सर, प्रजनन समस्या, गर्भातील बाळाच्या वाढीवर होणारे परिणाम आणि इम्युन सिस्टीम कमजोर होण्याशी थेट संबंध आहे. आता ही सगळी माहिती केवळ पुस्तकातली किंवा प्रयोगशाळेतली नाहीये, तर हे वास्तव आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे इटली. इटलीतील विसेन्झा भागात मिटेनी नावाचा एक मोठा PFS तयार करणारा कारखाना होता. अनेक वर्ष हा कारखाना कोणतीही माहिती न देता नियम धाब्यावर बसवून नद्या, भूजल आणि शेतीमध्ये PFS सोडत होता. लोकांना काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या घरात येणारं पाणी हळूहळू विष बनतंय. पण 2011 मध्ये तपासणी झाली आणि धक्कादायक सत्य समोर आलं. सुमारे 3.5 लाख लोकांच्या रक्तात PFS आढळून आलं. लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध सगळे यात होते. कॅन्सरचं प्रमाण वाढलं, पाण्यावर निर्बंध आलं आणि संपूर्ण युरोप हादरलं. हा प्रकार इतका गंभीर होता की तो युरोपमधल्या सगळ्यात मोठ्या पर्यावरणीय घोटाळ्यांपैकी एक ठरला. लोक रस्त्यावर उतरले, न्यायालयात खटले दाखल झाले आणि अखेर 2018 मध्ये हा कारखाना बंद झाला. इतकंच नाही, तर 2025 मध्ये या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अँटोनिया नार्डोन यांना 6 वर्ष 4 महिने पर्यावरणीय प्रदूषणासाठी शिक्षा देखील झाली. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर हा कारखाना इतका धोकादायक होता तर गोष्ट इथेच संपायला हवी होती. पण तसं झालं नाही. तो कारखाना युरोपमध्ये बंद झाला. ज्या यंत्रसामग्रीला विषारी ठरवण्यात आलं, तीच यंत्र, तेच तंत्रज्ञान, पेटंट्स भारतात लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज यांनी 2019 मध्ये लिलावात विकत घेतलं. 2023 मध्ये तब्बल 300 कंटेनर्समधून ते भारतात आणलं गेलं आणि 2025च्या सुरुवातीला हे सगळं आणून उभं केलं गेलं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम MIDC मध्ये. लोटे परशुराम हा भाग काही साधा औद्योगिक परिसर नाही. तो कोकणात आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील भागात आहे. इथे शेती पावसावर अवलंबून आहे. लोक विहिरींच्या आणि भूजलाच्या पाण्यावर जगतात. आधीच या परिसरात रासायनिक उद्योगांमुळे प्रदूषणाच्या तक्रारी आहेत आणि आता PFS सारखी कधीही नष्ट न होणारी रसायनं इथे तयार होणार असतील तर धोका किती मोठा आहे याचा अंदाज लावणं कठीण नाही. कोकणात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे जमिनीत गेलेली रसायनं पटकन भूजलात मिसळतात. एकदा PFS पाण्यात गेली की ती पिकांमधून अन्नात येतात, दुधातून शरीरात जातात, माशांमधून समुद्राकडून पुन्हा माणसांपर्यंत पोहोचतात. हा एक असा चक्रव्यूह आहे ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे युरोपमध्ये PFS वर कडक नियम आहेत, मर्यादा आहेत, अनेक ठिकाणी बंदी आहे. पण भारतात आजही PFS साठी स्वतंत्र आणि स्पष्ट कायदे नाहीयेत. हाच मुद्दा पर्यावरण तज्ज्ञ सतत मांडतात. जे उद्योग युरोपमध्ये धोकादायक ठरतात ते भारतासारख्या देशांमध्ये कायदेशीर पळवाटा शोधून येतात असा आरोप केला जातोय. PFSचा धोका असा असतो की तो लगेच दिसत नाही. आज काहीच होत नाही तर उद्याही काही होणार नाही, हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. कारण ही रसायनं हळूहळू शरीरात साठतात आणि जेव्हा परिणाम दिसू लागतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आज खरा प्रश्न विकासाचा नाहीये. विकास हवा आहेच. प्रश्न हा आहे की तो कोणाच्या जीवावर? युरोपने नाकारलेलं विष भारताने स्वीकारायचं का? कोकणासारख्या नाजूक परिसंस्थेत आपण कायमचं संकट निर्माण तर करत नाहीये ना? हा प्रश्न फक्त रत्नागिरीचा नाहीये, तर हा प्रश्न आपल्या पाण्याचा आहे, आपल्या आरोग्याचा आहे आणि आपल्या
पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा आहे.